नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। भाजप आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याचीही माहिती। शिंदेंच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावरती बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान केल्याचा प्रयत्न, तर बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं। राज्यातील उर्वरित 23 नगर परिषदा आणि नगरपालिकांसाठी मतदान सुरू। उद्या मतमोजणी होणार। राज्यामध्ये 9:30 पर्यंत 7.33% मतदान झाल्याची माहिती। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या सेनेचा आरोप। आरोपानंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी। भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अजित पवार आणि तटकरे यांची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत। युती नाही तिथं स्थानिक पातळीवरती पवारांसोबत युतीचे संकेत। सूत्रांची माहिती। भाजप नेते आशिष शेलार आणि सुनील तटकरेंची भेट। मुंबईतील जागावाटपावरती चर्चा झाल्याची माहिती।